ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे मनमोहक संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आज स्वामी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. हा संदेश मोजून 10 मिनिटे तुम्ही नक्कीच ऐका. तुम्हाला भरपूर अनुभव येईल आणि तुम्ही जीवनामध्ये भाग्यवान ठराल. आणि लवकरच स्वामी तुमच्या मार्गातील अडथळे दूर करत आहेत आणि तुमच्या कुटुंबावरील सर्वात मोठे संकट आज टळणार आहे. त्यामुळे हा संदेश अजिबात नाकारू नका. स्वामींकडे एकच प्रार्थना करा, देवा तुझ्या चरणी माझे मनपूर्वक वंदन. तूच या विश्वाचा पालन करता आणि सर्व शक्तिमान आहेस. तुझ्या कृपेने आमचे जीवन चालते. आमचा सद्विचार, सद्गुण आणि योग्य आचरणाची प्रेरणा दे. आमच्या जीवनातील सर्व संकटे दूर कर आणि आम्हाला शांती, समृद्धी आणि आरोग्य दे. तुझ्या पवित्र चरणी आमची प्रार्थना आहे की तुझी कृपा नेहमी आमच्यावर राहो आणि तूच आमचा मार्गदर्शक आणि रक्षक आहेस. आमच्या चांगले कर्म करण्याची शक्ती दे आणि तुझ्या इच्छेनुसार जीवन जगण्याची प्रेरणा दे. ओम शांती शांती शांती. अशी तुम्ही नक्की स्वामींकडे प्रार्थना करायची. त्यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरपूर छान आशीर्वाद देतील. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट जीवनात लक्षात घ्या, तुमच्याबरोबर फक्त तुमचे कर्म येणार आहेत, बाकी काही नाही. म्हणून फक्त कर्म चांगली कशी करता येतील याच्यावर तुम्ही जास्त भर द्यायचा आहे. बाकी सर्व गोष्टी तर होतच राहतात आणि त्या होतच राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्याकडून जास्तीत जास्त चांगले कर्म कसे होतील याकडे आपण पूर्णतः लक्ष दिलं पाहिजे. धनदौलतने नाही तर तुमच्यातल्या नम्र स्वभावाने एकमेकांचे मन जिंका. कारण मोगऱ्याला तर फळ येत नाही, पण त्याच्या सुगंधानेच तो सर्वांना मोहून टाकत असतो. तसंच तुम्ही नक्कीच जगायचंय. आणि आयुष्यात सर्व काही मिळते, पण आपण जे शोधतो ना ते मात्र मिळत नाही. आयुष्य संपत जाते, शोधकार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्ष देते की जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्या जवळच होते, ते म्हणजे समाधान. आणि ते समाधान जर तुमच्याजवळ असले तर तुम्ही आयुष्यात सर्व सुखी होऊन जाल. म्हणून मित्रांनो, विचारांचा प्रभाव मनावर पडत असतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडत असतो आणि शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावेत. तुमचं जीवन असंच चांगलं होऊन जाईल. आणि स्वप्न थांबली की आयुष्य तुमचं थांबून जाईल. विश्वास उडाला की आशा संपून जाईल. काळजी घेणं सोडलं की प्रेम संपून जाईल. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या. आयुष्य तुमचं खूप सुंदर होईल. आणि हे सुंदर आयुष्य जगताना तुम्हाला नक्कीच देवाची भक्ती पण करायची आहे. म्हणून परिस्थिती बदलायची असेल तर सर्वात आधी विचार बदला. पण फक्त विचार बदलून चालणार नाहीत, तर त्या विचारांवर समाधान काय आहे तेही तुम्हाला शोधायला लागेल, हे मात्र निश्चित. आणि चुका नेहमी काही ना काहीतरी शिकवतात, कधी चांगलं तर कधी वाईट. अनुभवांची जाणीव ते आपल्याला करून देत असतात. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा. आणि डोळ्यांवर विश्वास ठेवला तर सर्व काही शक्य होईल आणि तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होणार नाही. म्हणून ज्याच्या मनामध्ये गैरसमज असतो तो व्यक्ती भरपूर काही चुकीच्या गोष्टी ऐकतो आणि बघत असतो. म्हणून आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्याला तरी मिळावं हा विचार ज्या क्षणी आपल्या मनात जन्म घेतो तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपला प्रवास निरपेक्ष माणुसकीच्या दिशेने सुरुवात होतो. आणि तीच माणुसकी देव वरून बघत असतो. म्हणून देव आपल्यालाही तेवढे चांगले फळ देतो जेवढे समोरच्याला देतो. म्हणून फक्त संयम राखायला शिका. संघर्षाशिवाय काही ना काही मोठे निर्माण होत नाही. म्हणून संघर्ष तुम्हाला करायलाच लागेल. आणि प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष हा असतोच, मग तो देव असो की मनुष्य. म्हणून स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न तुमचे आपोआप सुटून जातील आणि जीवनाकडून तुम्हाला काहीच प्रश्न उरणार नाहीत. म्हणून खूप लहानशी गोष्ट आहे, परंतु जीवनाचं सत्य आहे. तुमचा स्वभावच तुमचं भविष्य आहे. आणि तुम्ही जसं वागाल, जसं तुमचा स्वभाव राहील, तसंच तुमच्या जीवनामध्ये पूर्णतः घडत जाईल. म्हणून अपेक्षा संपल्या की मन शांत आणि हलकं होऊन जातं. म्हणून तुमच्या मनाची चिडचिड होत नाही. म्हणून तुम्ही समाधानी राहायला नक्की शिकले पाहिजे. आणि चांगल्या गोष्टी ऐकण्याची, वाचण्याची त्यांना सवय असते. त्यांना चांगलं बोलण्याची सवय आपोआप लागत असते आणि आपोआप ते जीवनात पुढं सरकत असतात. म्हणून कमावलेलं नातं आणि जिंकलेलं मन ज्याला सांभाळता येतं तो आयुष्यात कधीच हरत नाही
आणि कधीच त्याला काही गोष्टीची कमी पडत नाही. म्हणून आपणच आपल्या दुःखाचे कारण बनतो आणि आपणच दुसऱ्याला दोष देत फिरत असतो. त्यामुळे मित्रांनो, दुसऱ्याला दोष देत फिरू नका. आपण फक्त समाधानी राहायला शिका. सर्व काही जीवनामध्ये चांगलं होऊन जाईल. जीवनातील 7 सत्य आहेत. आरसा खोटे बोलू देत नाही. ज्ञान मात्र तुम्हाला घाबरू देत नाही. अध्यात्म मोहपाशामध्ये अडकू देत नाही. सत्य कमकुवत होऊ देत नाही. प्रेम द्वेष करू देत नाही. विश्वास दुःखी होऊ देणार नाही. आणि कर्म जीवनात अपयशी तुम्हाला कधीच होऊ देणार नाही. म्हणून कर्म चांगले करा आणि कुणाशी खोटे बोलू नका आणि सत्यावर मात्र नितांत विश्वास ठेवा. बघा, तुम्हाला याचा अनुभव नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. आणि मित्रांनो, काम केल्यानेच माणूस थकतो असं नसतंच. कधी कधी काही विचारांचं ओझं सुद्धा माणसाला थकवणारे असतात. त्यामुळं आपण जास्त विचार नाही करत बसायचं. जे होईल ते देवाची इच्छा याप्रमाणे जीवन जगायचं. म्हणून जर तुम्ही दुसऱ्यांसाठी दीप प्रज्वलित केलात तर तो तुमचाही मार्ग प्रकाशमान नक्कीच करेल आणि तुमच्याही मार्गातले अडथळे नक्कीच स्वामी दूर करतील. म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये कधीही स्वार्थ सोडू नका. स्वार्थ सोडला की मनुष्याला आनंद घेताही येतो आणि दुसऱ्यांना आनंद देताही येतो. म्हणून स्वार्थी माणूस कधीच आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. म्हणून सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना, की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर तुम्हाला नक्कीच आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे भरपूर मोठे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख तुम्हाला मिळून जाईल, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला नक्कीच करावी लागणार आहे. आणि ती परतफेड करत असताना देवही बघत असतो. म्हणून स्वतःला सिद्ध करण्यावर नव्हे तर स्वतःला सुधारण्यावर तुम्ही भर दिले पाहिजे. तुम्ही जास्त जेवढे स्वतःला सुधाराल तेवढेच तुम्ही आयुष्यात प्रगतीच्या पथावर जाल आणि प्रगती नक्कीच कराल. म्हणून माणूस समाधानकारक जीवन तेव्हाच जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवटी कुठेतरी थांबायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला काहीतरी समाधान मिळवायचं आहे. म्हणून तो त्या मार्गाला चालत असतो. म्हणून चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो आणि लोकांना कळत जातं की हा चंदन आहे. त्याचप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व आपल्याला घडवायचं आहे. जिथून गेलं तिथं लोक आपल्याला चांगलेच म्हटलं पाहिजे आणि चांगलंच आपल्याबद्दल त्यांनी विचार नक्कीच केला पाहिजे. म्हणून मित्रांनो, लोकांचे सल्ले जरूर घ्या, कारण ते फुकट असतात. पण निर्णय मात्र स्वतःचा घ्या, कारण ते अमूल्य असतात. आणि निर्णय तुम्ही स्वतःचा घेतला तर तुम्ही स्वतःच्या बुद्धीनुसार आणि कुवतीनुसार जीवनात प्रयत्न करू शकता आणि चांगले सफल व्यक्ती बनू शकता. म्हणून कुणाच्याही सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा. म्हणजे चांगली माणसं तुमच्याकडून कधीच दुरावणार नाहीत आणि चांगलीच माणसं तुमच्या वाट्यालाही येतील. म्हणून 100 वेळा तुटून पडलात तरी चालेल, पण पुन्हा उभं राहून धावायची तयारी मात्र तुम्हाला ठेवावी लागते. आणि धावायची तयारी ठेवली की परमेश्वरही तुम्हाला नक्कीच साथ देतो. आणि परमेश्वर म्हणतो, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला या गोष्टीमध्ये नक्कीच साथ देणार आहे. म्हणून मन प्रसन्न असेल ना तर प्रत्येक गोष्ट ही सुंदरच दिसते आणि सुंदरच आपल्याला वाटत असते. त्यासाठी आपल्या मनात कचरा नसायला पाहिजे. आपल्या मनात निर्विकार आणि निस्मर्थ आणि निस्वार्थ भक्ती असायला पाहिजे. म्हणून आपण जे बोलतो त्यातील शब्द आपल्याला विचारपूर्वक निवडायला हवेत. शब्दांचा ऐकणाऱ्यांच्या जीवनावर चांगला व वाईट प्रभाव पडू शकतो हे आपल्याला विचार करून नक्कीच चाललं पाहिजे. आणि स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे नाकारायला शिका. जीवनात कधीच पश्चाताप करण्याची तुमच्यावर वेळ येणार नाही आणि तुम्ही पश्चातापही करणार नाही. म्हणून खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला तरी ध्येयापर्यंत खरोखरच पोहोचतो. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगायला चांगले संस्कार नक्कीच लागत असतात. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त त्याचा अहंकार डुबवत असतो आणि शेवटपर्यंत तो त्या अहंकारासोबत चालला तर मग तो या जीवनातून पूर्णपणे नष्ट होऊन गेलेला असतो. म्हणून जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोन्हींचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांचाही गरज असते आणि एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुमच्या जीवनातही सुख आणि दुःख या दोघांची गरज असणार आहे आणि ते तुमच्या जीवनात असलं की नक्कीच नवी समृद्धी तुमच्या जीवनाला लाभते. आणि अंधारातील व्यक्ती ओळखण्यापेक्षा व्यक्तिमत्वातला अंदाज नक्की तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या व्यक्तीमधला अंधार जर तुम्ही ओळखला ना तर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल संपूर्ण ज्ञान लगेच येऊन जाते. आणि म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा, कारण बोललेले शब्द कधीही माफ केले जाऊ शकतात परंतु विसरले जात नाही आणि ते शब्द आपल्या एका कोपऱ्यात बसून जात असतात.
म्हणून तुम्हाला मिळणारा आदर हा तुम्ही कधी काळी केलेला निस्वार्थ सेवा व त्यागाची पोचपावती असते. म्हणून तुम्ही प्रत्येकाचा आदर करायला शिका. ती व्यक्ती छोटी असो की मोठी, तुम्ही फक्त त्याचा आदर करायला शिका. नक्कीच देवही तुमचाही आदर करायला लोकांना शिकवेल. आणि चांगले विचार आणि चांगली भावना हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे आणि हीच कमवायला आपण पाहिजे. आणि ही कमवली तर देवा आम्हाला सुरक्षित आणि समाधानी आणि निरोगी ठेवतात. आणि देव आपल्याला सर्वांना चांगली बुद्धीही देतात. म्हणून नेहमी तात्पर्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे गोष्टींमधील खरा उद्देश तुम्हाला कळत असतो. आणि गोष्टींमधील उद्देश कळाला की तुम्हाला जीवनात अडचणींना सामोरे जावे लागत नाही. तुम्ही तिथेच मागे सरकता आणि तुम्हाला त्याबद्दल पहिलेच भरपूर काही ज्ञान असते. म्हणून तुम्ही अस्वस्थ आहात कारण तुम्ही अनावश्यक गोष्टींचा पाठलाग करत आहात. आणि तुम्ही अनावश्यक जेव्हा गोष्टींचा पाठलाग करणं बंद कराल तेव्हाच तुम्ही जीवनामध्ये खरे सुखी व्हाल. म्हणून तणावात जीवन जगू नका. जग परिवर्तनशील आहे. आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही, अगदी काळजी सुद्धा नाही. यावर विश्वास ठेवा आणि आनंदाने जीवन जगा. बघा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल. आणि आनंद जीवनातील छोट्या सुखांचा आनंद लुटा आणि ते आपल्या आयुष्याच्या मोठ्या आनंदाची खरी खाण आहेत. म्हणून छोटे छोटे आनंद तुम्ही घेतले तरच तुम्ही जीवनामध्ये मोठा आनंद प्राप्त करू शकाल. आणि रागात घेतलेला निर्णय हा व्यक्तिगत आयुष्यासाठी अतिशय हानिकारक असतो. म्हणून माणसाने रागावर नियंत्रण ठेवण्याची कला आत्मसात नक्कीच केली पाहिजे. जेवढं जास्त आपण रागावर नियंत्रण ठेवू तेवढं जास्त आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करू आणि प्रगती पथावर नक्कीच पोहोचू शकतो. म्हणून आयुष्यात काही सोडून द्यायचे असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्यायचं. कारण अपेक्षा भंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण असते आणि ते नैराश्य आपण नक्कीच सहन करू शकत नाही. म्हणून परिस्थिती तशी स्वीकारा, मात्र तुम्हाला जशी हवी तशी तयारही तुम्ही करायला शिका. आणि समाधानाने तोच हसू शकतो तो दुसऱ्याचे कधीच वाईट करीत नाही आणि चिंतितही नाही. आणि तो चांगले झोपू शकतो जो इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो. त्यासाठी चांगले विचार हे सर्वात स्वस्त व मोफत औषध आहे. आणि ते चांगले विचारच तुम्ही जीवनामध्ये अवलंबले पाहिजे. आणि काही निकामी गोष्टी सोडून द्यायला शिका. कारण सगळ्यांचं धरून ठेवल्यात की चांगल्या गोष्टी जपून ठेवायला आपल्याला अडचणी येत असतात. आणि चांगल्या गोष्टींना आपण पूर्णपणे विसरून जात असतो आणि वाईट गोष्टींच्या मागे आपण लागत असतो. असे न करता फक्त चांगल्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीत चांगले पाहण्यासाठी आपल्या मनाला प्रशिक्षित करा. सकारात्मकता ही एक निवड आहे. तुमच्या जीवनाचा आनंद हा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. हे तुम्ही नक्कीच स्वीकारलं पाहिजे. आणि माणूसच माणसाचे औषध आहे. काही माणसांमुळे वेदना होतात तर काहींमुळे वेदना आपल्या पूर्णपणे कमी होत असतात. म्हणून मन हे असं पाखरू आहे ज्याला उडण्यासाठी पंखाची नाही तर मनसोक्त विचारांची गरज असते. म्हणून आपल्या मनाला नक्कीच तुम्ही चालना द्यायला हवी आणि आपलं मन चांगल्या रीतीने चालवायला हवं. म्हणून मित्रांनो, ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो ना तीच माणसे बरोबरीला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत पूर्णपणे ठेवत असतात. आणि वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला फक्त देखावा असू शकतो. म्हणून साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी ती नेहमीच गोड तोंड करते. त्याचप्रमाणे चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचे फळ नेहमी गोड असते. म्हणून आपले चांगले कर्म आपण करत राहायचं आणि देवावर फक्त विश्वास ठेवायचा. सर्व काही चांगले होते. प्रत्येक गोष्टीत चांगले पाहण्यासाठी आपल्या मनाला प्रशिक्षित करा. आणि सकारात्मकता ही एक निवड आहे. तुमच्या जीवनाचा आनंद हा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. म्हणून तुम्ही चांगलाच विचार जीवनामध्ये केला पाहिजे. आणि संवादाला शब्दांची नाही तर समजून घेणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असते. म्हणून तुम्ही नक्कीच पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे आणि पूर्णपणे तुम्ही ते आत्मसात केलं पाहिजे. तेव्हाच तुम्हाला त्याचा सार कळू शकेल. म्हणून प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेले वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच घेतलेला आणि घातलेला एक नियम आहे जो तुमच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य खुलवत असतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकपणा आपल्याला ठेवायच लागेल. ज्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणा ठेवू त्याच ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगला मार्ग गवसेल. आणि अंधारलेल्या मनातला काळोख जितका घनदाट असेल तितकाच त्याला भेदणारा आशेचा किरण दिव्य प्रकाशमान असतो. म्हणून तुम्ही जेवढा जास्त अंधारात गेलात तेवढं तुम्हाला देव बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतं. तुम्ही जर बाहेर निघायला तयार असाल तर देव तुम्हाला नक्कीच काढेल. आणि एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची त्यागाची अनेक वर्षे असतात आणि हे तुम्ही समजून घ्यायला शिका. म्हणून आपल्याला प्रत्येक दिवस प्रयत्न करायचे. त्या दिवशी आपल्यासोबत कोणीच नसणार
पण जेव्हा आपण यशाच्या शिखरावर असू तेव्हा आपल्यासोबत सर्व माणसे असणार. म्हणून फक्त कष्ट करण्याला सुरुवात तर करा. देव तुमची साथ नक्कीच देणार आहे आणि देव तुमची साथ कधीच सोडणार नाही. म्हणून सर्वांना आनंदी ठेवण्यापेक्षा सर्वांसोबत आनंदी राहणे चांगले आहे. आणि सर्वांसोबत आनंदी राहायला पण आपण नक्कीच जीवनामध्ये शिकले पाहिजे. आणि जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील. आणि एक खाचखळगे पार केले तरच आपल्याला मोठं यश नक्कीच मिळू शकेल. आणि या मोठ्या यशासाठी आपण तयार असलोही पाहिजे. म्हणून फक्त माणूस असणे पुरेसे नाही, तर माणसाच्या आत माणुसकी असणेही आवश्यक असते. आणि तुमच्यामध्ये जर माणुसकी पूर्णपणे ठासून भरलेली असेल तरच तुम्ही जीवनामध्ये चांगल्या गोष्टी अवलंबू शकाल. आणि सुगंधाशिवाय फुले, समाधानाशिवाय प्राप्ती, हेतूशिवाय कर्म आणि आनंदाशिवाय जीवन हे पूर्णपणे व्यर्थ आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये या पूर्ण गोष्टी आपण नक्कीच आजमावल्या पाहिजे. आणि फक्त साठवत राहाल तर सडून पूर्णपणे जाईल, आणि वाटत राहाल तर पूर्णपणे वाढत जाईल. म्हणून तुम्ही जीवनामध्ये वाटायला शिका आणि साठवून ठेवायला शिकू नका. माणूस आनंदामागे धावत नाही तर आनंदाच्या संकल्पने मागे धावतो. म्हणून विशिष्ट प्रकारचा आनंद मिळायला हवा हा अट्टहासच खरं तर दुःखाचं कारण बनतो. नक्कीच लक्षात घ्या. म्हणून अट्टहास तुम्ही अजिबात करू नका आणि प्रत्येक ठिकाणी मौन बाळगायला शिका. जेवढं तुम्ही मौन बाळगायला शिकाल तेवढं तुम्ही या जीवनाचा अर्थ समजून घ्याल. आणि सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो आणि स्वतःच आपल्याला भिडायला लागतं. म्हणून अडचणीत आधार शोधू नका. एक लक्षात घ्या, आपण जर पहिले पाऊल ठेवले तर मागचे पाऊल स्वामी आपल्या पाठीमागे ठेवतात. आणि ते आपल्याला सांगतात, बाळा तू एक पाऊल ठेव, 100 पावले मी तुझ्यासाठी नक्कीच ठेवील. फक्त तो एक पाऊल ठेवण्याची आपल्यामध्ये हिंमत असायला हवी. आणि विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असावे. दूषित पाणी स्वास्थ्य बिघडवते तर दूषित विचार आपलं आयुष्य पूर्णपणे बिघडून टाकत असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही. ती कमवावी व मिळवावीच लागते. आणि त्यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्नही करावे लागतात. म्हणून मनमोकळा संवाद साधायचा असेल तर प्रथम संशय आणि अविश्वासाच्या भिंती पाडायला हव्यात. आणि या भिंती पाडल्या तरच आपल्याला चांगले आयुष्य जगता येईल. म्हणून अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे. आणि म्हणून तुम्ही फक्त आत्मविश्वास ठेवून अथक प्रयत्न करा. हा स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला वाचवून ठेवेल आणि तुम्हाला जीवनामध्ये पुढे ढकलत राहील. म्हणून मित्रांनो, विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन पूर्णपणे तुमचं संपून टाकेल. आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात जर शिरला तो मोठमोठी नाती तुमची पूर्णपणे संपून टाकेल. म्हणून हे तुम्ही ठरवायचं आहे की आपण शब्द कसे वापरावे आणि त्यानुसार आपण माणसांना कशी किंमत द्यावी. म्हणून आनंदी राहायचे असेल तर लोकांच्या गोष्टीवर कमी आणि आपल्या विचारांवर आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागेल. आपल्या स्वतःच्या विचारांवर जेवढं जास्त लक्ष द्याल तेवढं तुम्हाला आनंदी राहण्यासाठी देव मदत करू शकतो. म्हणून मनाला इतकं मजबूत बनवा की कुठल्याही व्यवहाराने मनाच्या शांतीचा भंग अजिबात होणार नाही आणि तुमचं मन कधीही तुटू शकणार नाही. म्हणून तुम्हाला नक्कीच मन हे मजबूत करावं लागेल. आणि मनाला मजबूत करण्यासाठी तुम्ही नक्कीच ज्ञान कमवू शकता. आणि ज्ञान कमवताना तुम्हाला भरपूर गोष्टींचा अनुभव सुद्धा नक्कीच येईल. मित्रांनो, समर्थन असो किंवा विरोध विचारांचा असावा, व्यक्तीचा नव्हे. आणि फक्त तुम्ही विरोध करताना विचारांचा तुम्ही करू शकता, पण व्यक्तीचा विरोध तुम्ही कधीच करायचा नाही. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत जगातील कोणत्याही गोष्टीसाठी घाबरायची गरज नाही. फक्त नियत साफ ठेवा. आयुष्यात कुठलीच अडचण तुम्हाला येणार नाही आणि कुठलाच काटा तुमच्या पायालाही टोचणार नाही. आणि सत्य आणि स्वाभिमान आपल्याजवळ असेल तर आपल्याला कोणीही हरू शकत नाही, हे मात्र निश्चित. आणि आपल्याला भरपूर गोष्टींचा अनुभव नक्कीच येऊ शकतो. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की बोलण्यापूर्वी नेहमी ऐकायला शिका आणि ऐकल्यानंतर समजून घ्यायला शिका. आणि बोलण्यापूर्वी जर तुम्ही ऐकायला शिकलात तर तुम्ही जीवनामध्ये सर्व माणसांना समजून घ्याल आणि त्यानुसार तुम्ही भरपूर काही पुढे जाण्याचा प्रयत्नही कराल. आणि जीवनात संकट त्रास देण्यासाठी नाही तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची आठवण करून देण्यासाठी येतात. म्हणून संकट येत असली तर तो देवाचा आशीर्वाद समजा आणि देव तुमची परीक्षा घेण्यासाठी तुम्हाला संकट देत आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची आठवण करून देण्यासाठी ते आपल्या जीवनात येत असतात. म्हणून संकट आले तर घाबरायचं नाही, फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि पुढचं जीवन आपण चालत राहायचं. आणि वर्तन हा आरसा आहे ज्यामध्ये अहंकार आणि संस्कृती प्रतिबिंबित होते. म्हणून अहंकार आणि संस्कृती, तुम्ही नक्कीच अहंकार केला आणि वर्तन तुमचे खराब झाले
तर तुमचे नक्की जीवन तसेही होऊन जाईल. म्हणून जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. तर त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अधिक सुखी आणि समाधानी असतो. म्हणून तुमच्याकडे धन असेल तर त्याचा तुम्ही उपयोग केला नाही तर ते धन तुमचं काही कामाचं राहून जात नाही. आणि रात्र सकाळची वाट पाहत नाही व सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य वेळेची वाट कधीच पाहत नाही आणि आयुष्य आपलं असं चांगल्या रीतीने चालू असतं. म्हणून जीवनात पर्याय हे वस्तूंसाठी असावेत, व्यक्तींसाठी नाही. म्हणून आपण व्यक्तींना नक्कीच जपून ठेवलं पाहिजे, तरच आपण त्यांना जीवनामध्ये नक्कीच चांगलं स्थान देऊ शकू. आणि जेव्हा तुम्हाला कोणीही समजून घेत नाही नसेल तेव्हा शांत राहणेच अधिक चांगले आहे, कारण वादविवाद चांगल्या गोष्टी बिघडवत असतात. म्हणून आपण जेवढं शांत राहिलं तेवढं चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडू शकतील. आणि समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा आपल्याला लागत असतो. आणि मनाचा मोठेपणा ज्याच्याकडे असेल तो व्यक्ती खरं समोरच्याची नक्कीच ऐकणे व बोलणे समजून घेण्याची ताकद ठेवतो. आणि कर्तव्य केल्याने होणारा आनंद हा त्रिभुवनातील सर्व आनंदापेक्षा फार उच्च व दीर्घकाळ टिकणारा असतो. एवढं लक्षात घ्या. आणि दुसऱ्यांच्या वाईटाचा विचार करायला सुरुवात करणं ही स्वतःच्या जादोगतीची पहिली पायरी असते, हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि तात्पर्य समजून घेण्याचा प्रयत्न केला की गोष्टींमधील खरा उद्देश तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल. आणि म्हणून तुम्ही पूर्ण गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि जे बोलतो ते शब्द असतात, जे बोलत नाही त्या भावना असतात. आणि जे बोलायचं असतं पण बोलता येत नाही ती मर्यादा असते. आणि मित्रांनो, मर्यादेमध्ये बोललं तर सर्व काही ठीक होऊन जाणार आहे. आणि जपता येत नसेल तर त्याला बिघडवू नका. आणि जीवनामध्ये व्यक्तींना तुम्ही नक्कीच चांगल्या मनावर आणि चांगल्या स्थानावर ठेवायला शिकवा. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये पुढे जाल आणि स्वामींचे आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच बरसतील. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. भेटूया पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.